बघा, रेल्वे वेगवेळ अंतरचा एक प्रश्न आहे हा. अमरावती 2017 मुलांचा डाऊट आहे. बघा, भरपूर विद्यार्थ्यांनी डाऊट पाठवलेले आहेत, पण मी असं एकदम तर सगळे बनवू शकत नाही. म्हणून तुमचं टर्न येईपर्यंत तुम्ही बघा, आणि ज्याला लईच लवकर असेल त्यांनी मला व्हॉट्सअपला कमेंट करा, मी तुम्हाला व्हॉट्सअपला सोडून पाठवून देतो. तरी मी युट्यूबला टाकतच राहील. ठीक आहे, प्रत्येकाने पाठवत जा मला रोज. ठीक आहे, हा पण एका विद्यार्थ्याने डाऊट पाठवलेला आहे. हे बघा, रेल्वे वेगवेगळ्या अंतरचा प्रश्न आहे. भरपूर सोपा आहे. फक्त एवढं पाहिजे 18/5 कधी वापरायचं, 5/18 कधी वापरायचं, ह्या दोन गोष्टी कळाल्या म्हणजे किलोमीटरचे मीटर आणि मीटरचे किलोमीटर करताना काय करायचं. बघा, 144 मीटर लांबीच्या पुलाला ओलांडण्यास एका बसला 8 सेकंद लागतात. बघा, बस आहे आणि पूल किती आहे, 144 मीटर. ठीक आहे, जर बसचा वेग ताशी 108 किलोमीटर असेल तर बसची लांबी किती. बघा, बसची लांबी विचारली म्हणून बसची लांबी आपण लेंथ म्हणजे एल मानू. एल मानलं आणि प्लस ही लांबी कशाची, पुलाची लांबी. बघा, वेग वेळ अंतर हे नियम तुम्हाला पाठच असेल. वेग वेळ, वेळ आणि अंतर, अंतर किती आहे, किती अंतर आहे, 108. म्हणजे वेळ, वेळ किती लागतो त्याला, 8 सेकंद लागतो. हे मीटर आहे आणि हे सेकंद, मीटर पर सेकंद. तर किती आहे, 108 किलोमीटर पर आवर. तर बघा, इकडं हा वेग आहे 108. त्याच्यासाठी तुम्हाला या किलोमीटरला, हे मीटर आहे, किलोमीटरला मीटर करण्यासाठी काय करावं लागेल, किलोमीटरला मीटर करण्यासाठी गुणिले 5/18. मग 18 एक 18, 18 संघ अष्टवदर्शे आणि 6×5 म्हणजे एल अधिक 144 भागिले 8 बरोबर 30. हा 30 कुठून, 6×5 हा 8 इकडे गेला, काय होईल बरोबर 240. म्हणजे लेंथ म्हणजे बसची लांबी बरोबर 240. हे 240 आणि हा अधिक 144 तिकडे गेल्यावर वजा 144. म्हणून बसची लांबी बरोबर 96 मीटर असेल. ठीक आहे, पण हा प्रश्न कुठे पडलेला आहे, अमरावतीला. पण अमरावतीला काही पुस्तकामध्ये प्रिंट मिस्टेक झालेला आहे. ते इथं काही 96च्या ठिकाणी 16 दिलेले आहेत, काही